बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असली तरी या निवडणुकांवर सुप्रीम कोर्टाची टांगती तलवार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींसाठी सरसकट 27% आरक्षण लागू करण्यात आलं, त्यामुळे अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण आरक्षण 50%च्या पुढे गेलं। परिणामी खुल्या प्रवर्गाच्या 38,000 जागा या कमी झाल्याचा दावा सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेत करण्यात आलाय। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जॉयमन बागची यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडणार आहे। तेलंगणात देखील 50%ची मर्यादा ओलांडली गेल्याचं समोर आल्यानंतर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते। त्यानंतर तेलंगणा राज्य निवडणूक आयोगाने तिथल्या निवडणुकांना स्थगिती दिली होती। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील निवडणुकांविषयी सुप्रीम कोर्ट कोणता निर्णय घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ह्या अगोदर 2021 मध्ये ज्या पद्धतीनं 289 सदस्यांची पदं गेली होती त्याच पद्धतीनं यावेळेला सुद्धा 4200 सदस्यांची पदं जाण्याची शक्यता तयार झालेली आहे। ज्यामध्ये नगरपंचायती आणि नगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत, तर जिथे जिथे साधारणतः 54 नगरपालिका आहेत या आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली आहे, तिथला कार्यक्रम जो आहे तो पुन्हा ओबीसी आरक्षण किंवा इतर जे काही आरक्षण आहे जे 50%च्या वर गेलेलं आहे त्याची पुनर्रचना करून नव्याने कार्यक्रम जाहीर करून करावा लागेल। तर आज सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी आरक्षणासंदर्भामध्ये सुनावणी पार पडणार आहे आणि त्या संदर्भात आता काय सुप्रीम कोर्ट निर्णय देणार याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय। कारण की काही ठिकाणी आरक्षण मर्यादा ओलांडल्याचा याचिकेमध्ये उल्लेख करण्यात आला। याच याचिकेवर आज सुनावणी पार पडतेय। महत्त्वाची सुनावणी असणार आहे महाराष्ट्र राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, कारण की या सुनावणीनंतर निवडणुकींवर काय परिणाम होतोय हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। एकंदरीतच पाहता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचं भवितव्यच आजच्या या सुनावणीनंतर अधिक स्पष्ट होईल असं म्हणायला हरकत नाही। नेमका कोर्टाकडून काय निर्णय घेतला जातोय हेच पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। 3 टप्प्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याची माहिती आहे। या संदर्भात अधिकची माहिती आपण घेऊयात प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, तामिळनाडूमध्ये देखील अशीच सेम परिस्थिती झालेली आणि तेव्हा उच्च न्यायालयाने ताशेरे ओढलेले आणि तिथल्या मग निवडणूक आयोगाने निवडणुकीला स्थगिती दिलेली। मग आता अशी काही परिस्थिती महाराष्ट्रात होईल असं वाटतंय का? प्रियंका, जर बघितलं आज सुप्रीम कोर्टात नुकतेच आता मेन्शनिंग करण्यात आलेलं आहे ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातल्या ज्या याचिका होत्या त्या याचिकांसंदर्भात ॲडव्होकेट अमोल करांडे, ॲडव्होकेट देवदत्त पालोदकर या दोन्ही वकिलांनी खास करून सुप्रीम कोर्टापुढे या संदर्भातलं मेन्शनिंग केलं आणि मेन्शनिंग केल्याच्या नंतर 11:30 वाजताचा वेळ मिळालेला आहे। महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी जेव्हा प्रसारमाध्यमांसोबत देवदत्त पालोदकर असो किंवा ॲडव्होकेट ससाने असो हे दोन्ही ज्येष्ठ वकील जेव्हा बोलत होते तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं की आरक्षणाच्या पुढे जाऊन म्हणजे आरक्षणाची जी मर्यादा आहे ते ज्या ज्या ठिकाणी ओलांडली असेल तिथे निवडणुका स्थगित केल्या जातील आणि त्यांचा पुन्हा एकदा निवडणुकीचा कार्यक्रम किंवा वेळापत्रक जारी करण्याची वेळ आज येऊ शकते। त्या संदर्भातला निर्णय आज सुप्रीम कोर्टात जारी करू शकते। हे महत्त्वाचं म्हणजे बघितलं साधारणतः 18 पेक्षा जास्त याचिका विविध प्रकारच्या आहेत त्याच्यावरती आज 11:30 वाजता सुनावणी होणार आहे। आणि जसा उल्लेख आपण तेलंगणाचा केला होता, तेलंगणामध्ये ओबीसी आरक्षणाची आरक्षणाची मर्यादा 50%पेक्षा जास्त ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होती तिथल्या सर्व निवडणुका या पुढे ढकलण्यात आलेल्या। याच प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रावर देखील येण्याची शक्यता आहे, कारण की न्याय स्पष्ट आहे की न्यायमूर्ती कृष्णमूर्ती यांनी स्पष्ट केलं होतं, यांच्या घटनापीठाने स्पष्ट करण्यात आलं होतं की 50%पेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही आणि 50%ची आरक्षणाची मर्यादा देखील ओलांडता येणार नाही। त्यामुळे आज ज्या नगरपालिका असो, नगरपंचायत असो आणि जिल्हा परिषद असो या जिथे निवडणुका 50%च्या आरक्षणाच्या पुढे गेल्या आहेत तिथल्या सर्व निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात येईल असं स्पष्टपणे बोलले जात आहे। पण महत्त्वाचं म्हणजे आता निर्णयाची वाट पाहायची आहे, पण साधारणतः ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला साधारणतः 3 टप्प्यांमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे। कारण की आता जिथे निवडणुका घोषित झालेल्या आहेत तिथल्या निवडणुकाच्या संदर्भातलं, त्यानंतर जिथे आरक्षणाची मर्यादा ओलांडली तिथले
दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होईल आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जिथे जिल्हा परिषद सारखी जी निवडणूक आहे ते घोषित करण्याची वेळ येते आणि ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की 31 जानेवारीच्या पूर्वी निवडणुका घ्याव्या, ते देखील यावेळी स्पष्ट सांगता येत नाही की 31 जानेवारीच्या पूर्वी सर्व निवडणुका होतील की नाही, हे देखील या घडीला स्पष्ट नाही आहे. त्यामुळे या संदर्भात देखील आज सुप्रीम कोर्टात काही दिशानिर्देश मिळण्याची शक्यता आहे. प्रियंका. निश्चितच प्रशांत, आता नेमकं काय या संदर्भात सगळे अपडेट्स आहेत तुमच्याकडून वेळोवेळी घेणारच आहोत जाणून. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. तर आज होणाऱ्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष लागलंय, कारण की या सुनावणीनंतर आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य ठरणार आहे. आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा याचिकेमध्ये दावा करण्यात आलाय आणि त्याच याचिकेवर आज सुनावणी आहे. या सुनावणीमध्ये नेमकं आता सुप्रीम कोर्टाचं काय म्हणणं आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काय निरीक्षण सुप्रीम कोर्टाकडून नोंदवण्यात येते या सगळ्या संदर्भामध्ये हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जसं की प्रशांतने सांगितलं, तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रात देखील असा काही निर्णय होऊ शकतो का, ते देखील पाहणं इथे महत्त्वाचं ठरणार आहे.